तुम्ही खेळले तुम्ही चांगला झाला होता. घ्या घ्या कव तुला म्हटलं होतं ना मी जाऊ नको. नाही बाबा आहेत चमत्कारी बाबा. मला नाही माहित नाही एवढं होणार म्हणून मंगळसूत्र गेलं. किसी और का तुझे चाहता कोई और है. चला बोला म्हटलं काय झालं तुमचं. हा पुढे तुम्ही वराड घेऊनच आले म्हटलं का लग्न करायचं का इथं. आमचं लग्न झालं आमचं. काय करायचं इथं आपण सांगा ना काय झालं. म्हटलं तू बोल रे. शांती तू बोल रे बा त्यांले की मला असं झालं म्हणा करा म्हणा कारवाई बोल त्यांले. तुम्ही बोला पहिले काय बोलायचं तुम्हाला सांगा काय विचारायचं तुम्हाला काय समस्या आहे तुमची. बाबा माझी समस्या अति आहे की माझे पैसे जात नाही तिकट नाही पैसे काय करा बोला. पैसे टिकत नाही का मरण तिकडे मग. अच्छा चांगली गोष्ट आहे. पैसे का टिकत नाही भाऊ. तुझा गुरु चांगला नाही. गुरु चांगला नसल्यामुळे तो शुक्र गेला खड्ड्यात नाही. तर भाऊ तू बरं नाही तुझी राशी काय तू नाव काय रे तुझं. माझं नाव गणित आहे. तू तर गणेश चांगलं नाव असते. उत्तम अतिउत्तम चांगलं नाव आहे तुझं. तुझ्या राशीचं तुझ्या जन्मतारीख काय. माझा जन्मतारीख 17/8/1996. गणेश 1996. बरं आहे चांगली राशी आहे तुझी. एकदम गरीब आहे बाबा तू. खानदानी गरीब आहे खानदानी. मग काय तर तुझं बरं नाही म्हणजे चांगलंच नाही होणार तुझं कधी. तू किती प्रयत्न कर एक दिवस तू खुद हार मानशील. पण कसं बाबा तू जरासं काय नाही शेतकरी म्हणजे शेतात जरासं काम शिल्लक कर. दारू गिरू पितो का तू. नाही दारू गेलो नाही पितो कधी कधी पितो तो. बंद कर ते दारू मरशील नाही तर रामखोरा. दुसरं टाकलं तू बोल रे काय बोलास तुले. बाबा मी तुम्हाला भेटलो होतो तुम्ही म्हणत जाय मला लग्नच होत नाही मग काही इलाज नाही त्याच्यावर. 101 रुपये दिलं तर मला देतो तुला इलाज. हो समस्याचं हल आहे माझ्यावर तुझ्या. तू गुरुवारी उपवास धरत जाय. 5 गुरुवार 5 शुक्रवार 5 शनिवार. हो बाबा मग तुम्ही मरातो ना. 3 दिवस उपवास धरवला मरीला मग मी मरण जगून पण काय तुझा फायदा नाही दिसू राहिला मला. लग्न होत नाही बाबा तुझं काय तू काही कर आता. मला नको विचारू दे. चाल बोला आजी तुम्ही बोला काय बोला तुम्हाला तुमचं काय समस्या आहे. माझी समस्या अशी आहे माझी सून कानी लेस भारी आहे. कट्ट लावते काही काम नाही करत एकदम आळशी सून आहे. मी काय करायचं काही इलाज आहे का याच्यावर. सुना का आळशी आहे का मग. आता त्याच्यात मी काय करू. काय करायचं सांगा तुम्ही कामं करायची मग. सुनील जसा आराम करू द्यायचा बसला आपलं. दुसरं नेक्स्ट समोरची आजी बोल तू काय म्हणस तुला काय बोला सांग आता. कानी माझ्या जिंदगीत निरात दुःख आहे. सुख नाही दिसू राहिलं मला इतक्यात म्हणजे 15 दिवस झाले काहीच नाही निरात दुःखच चालू आहे. म्हणजे टेन्शनच आहे मग. टेन्शन आहे का दुःख आहे का मावशी काही नसते तसं. सुख दुःख चालत राहते. जिंदगी आहे सुख पाहिजे दुःख पाहिजे चढ उतार होत राहते. टेन्शन नाही घ्यायचं. सण मस्त दाबून हाणायचं काही जेवण गिवण चांगलं करायचं. चुराचं मस्त चुरून खायचं माणसानं. बरं बाबा चुरून खातं ना. पण मी तुम्हाला दुःख विचारलं दुःखच नाही मग म्हणजे काय माझ्या राशी विषय सांगा ना तुम्हाला बरोबर माहिती असेल तर. काही आहे का माझ्या जिंदगीत म्हणजे काही आहे का माझ्या राशीमध्ये. तुमच्या राशीत काय सांगू इकडे आता. हो काय नाव काय तुमचं. सुमनबाई. सुमनबाई काय तुमचं नाव. पुरुष सिंग चालू आहे थांबा 2 मिनिटं. बघा मस्त तर दिसू राहिलं मला. काही टेन्शन नाही. तुम्ही टेन्शन घेऊ राहिले. तुम्हाला टेन्शन काहीच नाही. तुम्ही घेऊ राहिले. टेन्शन कमी घ्या. मस्त जेवण गिवण करायचं. कोणतं दुखालं तुम्हाला काय झालं बाबा. लोकांचे याच्यापेक्षा भारी दुखायचं मग काय तर समजत नाही लोकांना काय करा काय नाही. तुम्ही बसली इकडे आता पांढरेक्यात झाले तुमचे. काही टेन्शन घेऊ नका. मस्त आरामात राहायचं आरामात जगायचं. विषय संपला. चला नेक्स्ट काय तुमचं नाव दे काय मागची बाई दे लाल साडी बोला तुम्ही. बाबा मला काहीच नाही टेन्शन. माझा नवरा चांगला आहे सगळं चांगली गोष्ट आहे. पण मला एका गोष्टीचं टेन्शन आहे माझ्या मुलीचं. माझी मुलगी आहे का नाही तिचं नाव गायत्री आहे. तर गायत्रीचं टेन्शन कसं तिची यंदा 12वी आहे ती पास होते का नाही. अच्छा पास होते का. आता तिनं जसा पेपर दिला तसं तिला उत्तर भेटतात. आता मी काय सांगू याच्यात नाही. पण तुम्ही काय म्हणता की बाबा पाय तुम्ही थांबा. गायत्री नाव काय जन्मतारीख काय तिची. बाबा 14/3/2007. 14/3 थांबा प्रोसेसिंग चालू आहे. होते पास होते. जरासं कमी टक्के पडू शकतात म्हणा पण काही नाही 70च्या वरे पडतात तिले. चला नेक्स्ट घ्या आता. तू चला माणूस घे तुम्ही आता बस झाली बाया. इकडे कोण आहे बाबा. बाबा हे पिवळा शर्टवाला तू बोला आता तुझे काय समस्या आहे. बाबा मी तुमचा लय मोठा फॅनच झालो म्हणजे ते कैलासले ते ताट भेटलं ते सोन्याचं फॅनच झालं म्हटलं जावं मी. तर मी म्हणतो बाबा मला पण सेवा करायची म्हटलं 1 वर्ष मी तुम्हाला सेवा करतो. तुम्ही मला काही ना काही द्या म्हटलं अंगुठी गिंगुठी असं काही बारकं गिरकं काही द्या म्हटलं मला. असं जास्त पैसे नाही माझ्या.
तुला पाहिजे का सोन्याचं ताट? अबे झाकण दिल्या नकली आहे का ती? बरं, हो चांगली गोष्ट आहे. अरे बाबा सेवा गिवा करायचे काम नाही बाबा. बरं काही विषय नाही. 2,000 रुपयाची दक्षिणा देतो, ऑटोमॅटिकली तुझं चांगलं होणार आहे बाळा. एकच नंबर काम आहे तुझं. काय नाव काय तुझं? बाबा माना महादेव आहे. महादेव का? जय भोळ्या शंकरा, आवड तुला देलाची, आवड तुला बेलाची, नजरेचं पहिले बार, जय भोळ्या शंकरा. मस्त नाव आहे. चला नेक्स्ट. त्या बाईला सांगितलं ना मी जाऊ नको, पण ती काय ती बाबा बाबा करते निरा. मला काही विश्वास बसत नाही मा आईबंद कोणता बाबा आहे ते. चला झालं आता, ग्राहक झाले संपले आता. एवढं अर्ध्या घंट्यानं मस्त दुकान बंद करतो आणि जातो ते कोणता बाबा पाहिले ते. तिला सांगितलं मी जाऊ नको, काही नसते याच्यात, मी अंधश्रद्धा आहे म्हटलं. ती ऐकत नाही ती. नाही म्हणते चमत्कारी बाबा आहेत म्हणते. कोणते बाबा आहेत ते आणलं तिनं भूत. चला तुमच्या सगळ्या समस्या हल झालेल्या आहे, काही विषय नाही. चांगलं आहे तुमचं. मी तर म्हणतो बाबा चांगलं जगा. जीवन आहे, जीवनात सुख दुःख चढ उतार येत राहते. टेन्शन घ्यायचं नाही, कोणावर विश्वास ठेवायचा नाही. विषय संपला. कैलास मी काय म्हणतो, ते शिराचा दे बरं. होता शिरा प्रसाद आहे आपला, सगळ्याला वाट म्हटलं. कशाचा प्रसाद आहे बाबा? शिराचा प्रसाद आहे म्हटलं. साधा शिरा नाही ते, हिमालयातलं पाणी आहे त्याच्यात. मी राजस्थान मधला मैदा आहे, गुजरात मधली साखर आहे, याच्यात सगळं मिक्स करून का नाही ते शिरा बनलेला आहे. तुम्ही ना ते खाल्ला का नाही, तुमच्या सगळ्या समस्या दूर होते. मी काय म्हणतो कैला, सगळ्याला म्हटलं ते प्रसाद वाट आणि तू पण खाय. बरं बाबा खातो ना. मग काय आहे ते प्रसाद खातो, वाटतो सगळ्याला. द्या ना, कुठं आहे ते? तेच म्हणून राहिलो. हो थांब, माया याच्यात आहे ते. तुला देतो, सगळ्याला वाट आणि तू पण खाय. चाल. अबे तू गेला नाही का तिकडे? ते कोणता बाबा आहे ते? अरे बाबा मी नाही गेलो तिकडे, कामात होतो मी. काय चालतं का? कर ना दुकान बंद. आता झालं ना ते. काय लोक संपले ना आपल्या गावातले, सगळे तिकडेच आहेत. चाल ना बंद करणं, जाऊन आपण तिथं पाहू ना काय झालं ते. बे मा बायकोला सांगितलं मी जाऊ नको, काही नाही येतात नाही. ते बाबा कोणते चमत्कारी बाबा आहेत ते. मला तर विश्वासच बसत नाही बाबा. ते कैलासला काही भेटो, ते तिला सोन्याचा घोडा भेटो का सोन्याचा ते गाडी भेटो, मला काही फरक पडत नाही गड्या. मला तर काही विश्वासच बसत नाही बाबा. काही पण ते धंदे लावले त्यांना. चाल बरं, काय दुकान बंद करतो. काय पाहतो तिकडे काय मेळ झालं ते, काय सांगू राहिला ते बाबा. चाल बरं. जमलं नाही का? शिरा खाल्ला, यांचं सगळं बॅगा गिगा गिशे मंगलसूत्र, त्याच्यानंतर मोबाईल गिबाल अंकुड्या गिंकुड्या सगळं या बॅगेत टाकून दिल्या नाही का? कमीत कमी 4-5 लाखाचा तर आहेच बाबा हे नाही का? जमलं. चला आता सटकाली पुरते होतून काही मजा नाही याच्यात नाही. आता लवकर कधी एखादं जागं गिगं झालं महाविंद बसा बोंबलत नाही का? चला सटकाली पुरते. चला. काय रे बाबा हे, इथं 2 दिवस उठत नाही महाविंद. एवढा शिरा खाल्ला काय ना? जाऊ दे तिकडे, मर ना म्हणा तिकडे, आम्हाला काय करावं लागते. चला लवकर सटकाल पुरते, नाही तर कोणी येईल का नाही बसा बोंबलं तरी बाबा. मग त्याला सांगा लागते की असं आहे तसं आहे. चला बाबा. अरे अरे शांती, अबे काय सत्संग आहे का? काय झोपायला आले हे? अबे बाबा कुठे तर? अबे पिंट्या, काय बघ लेस वेगळा मॅटर झाला बी तर. हे काय झोपेल आहे का? काय झालं काय माहित पहिले. मला गडबड वाटवली जराशी. अबे हो ना बे, मला तसं वाटवलं. काय नाही झालं का इथं? बाबा काय माहित, हे झोपेल आहे, येणं झोपायला नाही पाहिजे ना. हे झोपले कशी काय? हो ना पिंट्या, काय ना काय झालं इथं बहुतेक. काही ना काही खाल्लं असेल यांना. एक काम करू आपण दोघं ना, यांनी सगळ्याला उठू, यांनी बाहेर नेऊ. काय झालं काय माहित बा, काय झालं. चाल बरं, उठू यांनी. बर एक काम कर तू, पुरुष मंडळी मी उठवतो, महिला मंडळी तू उठा म्हणा सगळेजण. का झोपले का म्हणा इथं? उठा म्हणा. तू प्यार है किसी और का, तुझे चाहता कोई और है. काय गाणं आहे लगा? मस्त आहे सर. काय एकच गाणं पडतील वाटते सकाळ बसून एकच. तू चाट आहे तुझे चाट आहे काय. सर गाणं एक नंबर आहे साहेब. सर म्हटलं काय लय दिवस झाले, चांगली केस नाही आपल्या हातात नाही. हा समजून आलं म्हणजे लय दिवस झाले ना, चांगली केसच नाही आपल्याला नाही का? काय आहे, लेकरं गेली, लेकरं हरपली, पैसे नेले, गाडी गेली, काय मजा नाही याच्यात नाही. आता लय झालं. आता चांगली केस गेली पाहिजे, चांगली दमदार केस आली पाहिजे मस्त. 7-8 लाखाचा घोटाळा. लाखात बोलले सर, म्हणजे कसं 10-15 लाख तरी असं झालं पाहिजे. मजा येते जरा सॉल्व गेली करायला नाही का? आता पाहून आता काय आली पाहिजे, पण असं इच्छा नाही. मला वाटतं येते ना इतक्यात नाही, 2-3 दिवसांनी काय ना काय होईल म्हटलं चांगलं मोठं. ना मजा नाही येत ना त्याशिवाय. मग काय तर असं पाहिजे चांगलं. आता पाहुणा समजतं ना, आता आली तर पाहिजे बुवा. पाहुणा समजतं ना. आता मी काय म्हणतो, ते पंखा लावून वाटत राहिला का? गरमी किती उरायला का काय का? ला पंखा लावते. अरे बा गेले पैसे, सगळे पैसे गेले. पाकिट नाही सोडलं काय ना. 4,000 रुपये होते त्यातनी, जबन नेले ते आता काय करा. अरे 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 अबे काय तुझेच गेले का? आमचे गेले ना. माय 2 लाख रुपये अंगठ्या गेल्या माया, मोबाईल गेला माया, आयफोन होता आयफोन. हा एवढे पैसे गेले. मी तर आत्महत्या करायला पाहिजे मिळाला का? हा एवढं काय झालं? आयफोन गेला तुमचा, मा पण मोबाईल गेला ना. 14,000 मोबाईल होते ओप्पोचा K10. काय एवढे म्हणजे काय बाबा आहे काय छोटं वाहनात कुठचं काय हो? अरे बघा शांतता. हा मला तुम्ही एवढं सांगा, तुम्ही झोपले कशी काय?
झोपलो कसं काय बा शिरा दिला दादा बाबा ना घे म्हणे बा तू बरं खाय म्हणे. मी म्हटलं बाबा आहेत म्हटलं चमत्कारी बाबा खाय लागलं म्हटलं शिरा वाटले बुवा कधी डोळा लागला माहिती नाही पडलं. जा ना आणखी सोन्याचं ताट पाहिजे तुला नाही का ते पहिले पाहिजे ते सोन्याचं ताट नसेल ते नकली असेल ते मग काय ते 10-10 हजाराचे मोबाईल नेले त्यानं हा मग काय तर त्या माणसाचा आयफोन नेला त्या माणसानं ते तुला 40 लाखाची प्लेट देते सोन्याची ते नकली येते सोन्याची प्लेट. तसं वाटलं पण बाबा अशी नाही करायला पाहिजे बाबानं नकली का मग ती प्लेट सोनाजवळ टेस्टिंग करते काय आहे ते मग काय तर सोनं करू राहिला का माय बिन तर किती लाख रुपये गेले पाहिजे ना मग काय तर आपल्या अण्णारावचे किती पैसे गेले मग काय अंगठ्या गेले सोन्याची किती लाख रुपये गेले 5-6 लाख रुपयाचा कबाड झाला म्हटलं. मग काय तर तुमचे मोबाईल गेले अंगठ्या गेले त्याच्यानंतर मंगलसूत्र गेले बायाचे यांना काय करा मग काय सोनं नाही ठेवलं त्यांना हराम खोरानं कोणता घ्या ना तुम्हाला तसंच पाहिजे होतं. तुम्हाला मी म्हणू ना अरे ते बाबाच्या वाटी जाऊ नका कोणता चमत्कारी बाबा आला काय आहे पण नाही बाबा आहेत चमत्कारी बाबा घ्या. मग त्या दिवसात घेतला होता मोबाईल गेला माया आता काय राहून काय फायदा जे झालं ते झालं आता जे व्हायचं ते मग काय तर बसले बोंबलत भेटले काही पण धंदे दुसरं काय आहे मोबाईल गेले सगळ्याचे वरून ते बाळाचे मंगलसूत्र कानातले गेले जमलं. त्यानंतर अण्णाराव देशमुखचा यांचा आयफोन गेला वाटते किती लाखाचा आहे ते मोबाईल ते त्यानंतर अंगठ्या गेल्या त्यांच्या मग काय तर पैसे गेले पाकिटे गेले म्हणजे कमीत कमी 7 लाखाचा तरी कबाड झाला. मग बहुतेक हिशोबानं पाहिलं तर घ्या ना आणखी बाबा चमत्कारी बाबा जॅक नंबर अरे बसा घरी. अरे बा एवढं माहित नव्हतं ना एवढं होणार म्हणून म्हणजे शिरा खाल्ला ते म्हणजे काय एवढं झालं बा कसे डोळे लागले काय झालं काय टाकलं काय माहिती नाही बा माय बिन तर माझ्या पैसे गेले का मोबाईल गेला मी माया काय का चांगला मोबाईल होता माग होता मोबाईल ते 30,000 मोबाईल होता ते काय का पता बे काय करायला का घ्या ना आणखी बापा एवढं मोठं बोर्ड लावलं का रे श्री सत्संग प्रबोधन स्वामीजी वा रे वा त्याच गुणगायन गायतात त्यानंच तुम्हाला लुटलं मस्त मस्त कोण लावलं हे बोर्ड. मी लावलं ते घरचे पैसे होते आणलं लावलं बाबा म्हटलं या म्हटलं तुम्ही बाबा आले लुटून गेला मला मायबीन तर कोणता बाबा त्या मायबीने दिसा फक्त दे ना त्याचे नाही तोंडच फोड जागेवर तोंड फोडतो डायरेक्ट रक्ताचा भंबार मायबीन दिसा फक्त त्यानं. नाही आता नाही दिसत ते आता गेलं ते महाराष्ट्र सोडून गेला असेल बहुतेक मग काय तर जिल्हा तर क्रॉस केला असेल त्यानं आता कुठं लागते ते हाती मग काय तर एवढे मोठे पैसे घेऊन गेला ते भेटे का म्हणूस ते आता मी काय म्हणतो एक काम करतो आता सगळेजण बाबू पोलीस स्टेशनमध्ये जा आणि टकल्या बंड्या कैलास तुम्ही 2 जण त्या ताटाची करा टेस्टिंग करायला जा सोनाजवळ हे म्हणा ताट म्हणा खरं आहे काय म्हणा का नकली आहे म्हणा तसं बाळत नकलीच आहे पण पाय एकदा किती जाते ते ताट घेऊन जातो पाहतो काय बा ते खरं आहे का काय नकलीच आहे का मग ते काय नकलीच आहे ना कारण की त्यानं आता 10-10 हजाराचे मोबाईल नेले त्यानं ते काय ना मला खरं सोनं ताट दिल ते मायबीन तर पुरा गेम केला लागते ना मायाला का पुरा गेम केला त्यानं मला वाटे बरं मी म्हटलं मायबीन तर यानं जेव घातलं डायरेक्ट गेले म्हटलं सोन्याचं ताट प्रगट अरे बापरे कसं काय भेटलं म्हटलं सोन्याचं ताट मला जसा डाऊट आला म्हणून मी म्हटलं जाऊ द्या म्हटलं काय बोला तुम्हाला खेळा म्हटलं तुम्ही खेळले तुम्ही चांगला झाला होता घ्या कव तुला म्हटलं होतं ना मी जाऊ नको नाही बाबा आहेत चमत्कारी बाबा. मला नाही माहित नाही एवढं होणार म्हणून मंगळसूत्र गेलं तुमचं कुकू. मी तर तुला म्हणतो तू खाऊन निघली सांग माय भिंत माय शिवाय खाऊ नको तू आता चाल तू घरी तुला दाखवतो मी कसं काय. चला कैलास बंड्या तुम्ही 2 जण जा ते ताट गिट पाहा कसं खरं आहे का खोटं आहे ते तसं नकलीच आहे म्हणा ते पण तरी टेस्टिंग करून पहा. आता आम्ही आता पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट लिहितो की असं झालं म्हणा. चला बरं आता काय 40 लाखाचं ताट आहे म्हणते ते बरं पाहतो बरं सोनं तसं नक्कीच आहे रे ते जाऊन काय फायदा नाही पण आता तू म्हणतं टेस्टिंग करायला जाय पाहतो कडे काय खरं आहे का खोटं आहे ते खोटंच आहे ते. बरं जातो मग चालेल बंड्या ताट घेऊन जाऊ पाहू ते सोनारजवळ काय खरं आहे काय कसं काय म्हणा हे चाल पहा बरं एकदा हे नकली आहे का असले म्हटलं काय समजून राहिलं मला पहा बरं का हे ताट का हे नकली आहे हे तर हे इमिटेशन ज्वेलरी आहे म्हणजे कसं हे विषय असायचा हे दिसायला का नाही एकदम म्हणजे सोन्यासारखं दिसते हे पण एकदम स्वस्त आहे आणि काय नकली आहे म्हटलं वाटलंच होतं मला नकली आहे का मग हे बापरे झालं बघ गेमच झाला कडे माय हा काय का मायवीन तर पैसे गेले लोकांचे काय मायवीन बरं बाबा म्हणजे बरं काय तुमचं नाव काय रामचंद्र आहे काहून काय झालं काय इकाच आहे तुम्हाला हे नाही रामचंद्र आहे का नाही इकाच नव्हतं आम्हाला हे कधी दिसलं होतं मी म्हटलं सोन आहे का तेच म्हटलं म्हणजे नाही का हे काय आहे कोणतं म्हणलं नाव काय याचं इमिटेशन ज्वेलरी नाही का असं आहे का म्हणजे नकली आहे हो नकली आहे ना 100% देतो म्हणे मी मग काय नकली आहे बरं मी एवढ्या दिवसापासून धंदा करू राहिलो मला माहिती नाही कसं काय सोनं नाही दुसरं आहे नकली आहे म्हणजे नकली आहे पण सोन्यासारखं दिसते हे असा विषय ते जाऊ दे काय करता मला काय विचार आहे तुमचा नाही आता आमचा काय विचार आहे काही नाही ठेवा मग ते तुमच्याजवळ ताट ठेवा ते आता काय आता मी माझं ठेवून काय करू ठेवा म्हटलं ठेवा इकून टाका कोणाला माझ्याजवळ कशाला ठेवू काही म्हणता तुम्ही ठेवा हेच मध्ये काय सांगितलं तुम्हाला काय आहे काय नाही ते नकली आहे ठेवा तुमच्याजवळ ठेवा माझ्याजवळ काय द्याल तिथं बाबू ते काय का तू काय जाऊ तिकडे हे बाबू
तुमच्याजवळ ठेवा दे, आता आम्ही घेऊन काय करू त्याच्यामुळे तो पुरा गेम झाला आमचा. ठेवा कैलास भाऊ, चला मला पोलीस स्टेशन मध्ये जाऊ आता, चला. हो ना चला आता काय करतं ती. बरं ते ठेवा ते तुमच्याजवळ ठेवा ते ठेवा. ताटं ते घेऊन जा. अरे है किसी और का तुझे चाहता कोई और है. चला बोला म्हटलं, काय झालं तुमचं? हा पुढे तुम्ही वराड घेऊनच आले म्हटलं, का लग्न विग्न करायचं का इथं? लग्न नाही करत आमचं, लग्न झालं आमचं. काय करायचं इथं? आपलं सांगा ना काय झालं. मटर तू बोल रे. शांती तू बोल रे बा त्यांले की मला असं झालं म्हणा, करा म्हणा कारवाई, बोल त्यांले. मी सांगतो तुम्हाला, यांना शिरा खाल्ला मस्त, यांना शिरा खाल्ला नाही का मस्त. आता मी काय करू मग? मी खाऊ का? मला द्यासाठी आले का तुम्ही? अबे हवा टाइमपास करू नका म्हटलं, माझा डोसका मॅड करू नका म्हटलं, सांगू तुम्हाला मी. शांती सरळ बोलणार बा साहेब. मी तुम्हाला सांगतो, यांचा म्हटलं 7 लाखाचा घोटाळा झाला. ओ भाई साहेब, 60 लाखाचा घोटाळा झाला का? कोणाचा कोणाचा झाला? सगळंच झालं साहेब. तुम्हाला सांगतो मी, यांचा आमच्या गावातनी एक बाबा आलता, सगळे जण म्हणत जाते चमत्कारी बाबा चमत्कारी बाबा. तर मग ते असा विषय झाला, त्यानं काय केलं, सत्संग ठेवला आमच्या गावातनी हॉलमध्ये की बा या जण सगळेजण. वरची एक गोष्ट त्याच्यात अशी आली की कैलास नावाच्या माणसाले काही सोन्याचं ताट, त्यानं जेव घातलं त्या बाबाले, त्याला सोन्याचं ताट भेटलं. मग यांनी वाटलं की बा चमत्कारीच बाबा आहेत ते, मग सगळ्याला वाटलं. मग असा विषय झाला, सगळेजण गेले हॉलवर, त्यानं काय 2-3 गोष्टी सांगितल्या. यांना सगळ्यांना शिरा खाल्ला. शिरा जसा यांना खाल्ला तसे ते झोपले. जसे हे झोपले मग ते उठले बाबा. त्यानं काय केलं, सगळ्या जणांचा मोबाईल, त्यानंतर आपले हे अण्णाराव देशमुख यांचे 2 मोबाईल गेले. आयफोन होता 2 लाखाचा यांचा मोबाईल गेले. त्याच्यानंतर अंगठ्या गेल्या, यांच्या पैसे गेले, म्हणजे टोटल. आणि बायाचे मंगलसूत्र, त्यानंतर कानातले गिनातले सबंध धरून 7 लाख रुपयाचा घोटाळा झाला. ओ बापरे, म्हणजे त्यानं तुम्हाला शिरा खाऊ वाटला नाही का? म्हणजे काहीतरी बेशुद्ध औषध टाकलं असेल त्यानं नाही का? अरे बापरे, 60 लाखाचा घोटाळा झाला का रे? साहेब 7 लाखाचा घोटाळा झाला यांचा, म्हणजे काय गेम झाला यांचा. ते कैलास आणि ते 2 जण गेले, ते नकली ताट असली का पाहिले का नकली आहे का ते पाहिले. आता येलं ते लावता त्याला फोन, त्यांना येऊ राहिले ते. आता त्यांनीच बोला मग त्या कैलासले. असं आहे का? थांब बरोबर. काय कैलास तू आहे का? काय कोणता बाबा आलता? काय दिलं तुला त्यानं? आहे बाबा, तुम्हाला काय सांगा बाबा, सॉरी साहेब. ते काय ते सोन्याचं ताट दिलं तर नकली निघाला ते. त्यानं मला सांगितलं फोन लावून की म्हणे मी हॉल तिकीट करू आलो, हॉलवर पैसे. काय साहेब थांबा 2 मिनिटं टाइम द्या, टाइम प्लीज. अरे बाबा, गेम खेळू राहिलो का आपण इथं? टाइम प्लीज म्हणून राहिला. फर्स्ट सांग काय झालं ते? बाबा काय झालं सविस्तर सांग ना, मला काय समजून राहिला तू, काय बोलतो काय नाही ते बरोबर सांग ना. सॉरी साहेब, ते गेम झाला का नाही म्हणून ते समजून राहिलं काय बोला काय नाही ते. मला सोनं ताट भेटलं होतं, म्हणजे ते त्यांना जेव घातलं मी. मला वाटलं म्हणजे काय बोला तुम्हाला, गेम झाला साहेब. डायरेक्ट बोलतो गेम झाला आमचा. 7 लाखाचा घोटाळा झाला पुरा. म्हणजे आम्हाला त्यानं बेशुद्धीचं ते शिरा खाऊ घातला, आम्ही ते खाल्ला, मी आपण खाल्ला, मी सगळ्याला वाटलं आणि ते गेला. त्यानं ते झोपलो आम्ही सगळेजण. त्यानं मग ते पैसे गिशे सबंध घेतलं, त्या बॅगीत टाकले, गेला ते फरार झाला. ते बाबा आहेत, बाबा चमत्कारी बाबा म्हणतो आम्ही त्याला, पण ते बाबा आहेत हरामखोर कुठचं. असं झालं का? त्यानं ते सांगितलं होतं मला. असं आहे का? म्हणजे 60 लाखाचा घोटाळा झाला. बाबा कसे दिसतात ते? हरामखोर आहे ते, त्याला पाहिले की उलटे आहे ते. हे हिरो कोण आहे रे बा? बाबा समोर आहे बा. तू काय बोलत तुला इकडे तू? मागच्या मागच्या ढेबेच्या मागून बोलू राहिला, काय बोलू राहिले? ये ना समोर आहे ना, समोर बोलणं काय बोलतो रे? त्याला तुम्ही पकडा. माग पैसे घेतले त्यानं, 4000 रुपये गेले माये, मोबाईल गेला माया. अरे बा, तुझ्याच गेला का? ते हे अण्णाराव देशमुख आहे यांचे म्हटलं 3 का किट लाख गेले बाबा तुमचे, अंगुठे गिंगुठे धरून 3 लाख गेले समजा नाही का? या माणसाला 3 लाख रुपये गेले आणि तू काय ते 4000 रुपयाची मेणबत्ती घेऊन हिंडू राहिला तू? कुठं काय चाललं तू? काय 4,000 गेले ना, मोबाईल गेला, काय झालं एवढं? एवढा बोंबलू राहिला मगापासून? साहेब पण त्यांना असं करायला पाहिजे होतं ना. करायला पाहिजे होतं माय बिंट. जाऊ दे का रे, मग मी काय म्हणतो, किती जण होते? एकटे होते का दोघं तिघं जण होते? कसं काय होते त्यांचं? साहेब एकाडच होते ते वावरात. कसं ते एक रोहित हिंटे एकटं, तसं ते एकाडच होतं. माय भिंत पुरा गेम केला त्यानं आमच्या गावाचा. ठीक आहे, आम्ही त्याचा लवकर तपास करू, रिपोर्ट लिहितो. आता आम्ही कामोकामी लागतो. 60 लाखाचा घोटाळा झाला म्हणजे सोपी गोष्ट नाही. पाहतो मग ते कुठं महाराज आहे, कोणता बाबा आहे ते. बरं पाहतो, आम्ही तपास करतो. ओके, चला जाऊ शकता तुम्ही.